तर मित्रांनो, आज आपण ट्राय करणार आहोत लय बेकार आणि रागीट काका मिस्टर ऑलिम्पिया बॉडी बिल्डर द म्युटंट निक वॉकर काका यांचा दणदणीत चेस्ट आणि मच्छीच्या तुकडीचा वर्कआउट. आईच्या गावात भाई अग्रेशन बघ. अय्या आज काय खरा नाही माझा. चल भाई सुरू करूयात. निक वॉकर काकांच्या वर्कआउटची सुरुवात होते आयसोलेशन मुवमेंट पासून. पहिली एक्सरसाइज आहे पेगडेक फ्लाईज. काकांना बहुतेक पाण्यात उलट पावाची लय हाऊस होती. सेट मारता मारता माझ्या मनात एक विचार आला, मायला या न्यूट्रल ग्रिप मुळे बायसेप जरा जास्त एंगेज होतंय नाही, म्हणून बोलो जरा प्रोनेटेड ग्रिप चेक करतो. हा अरे आता बायसेपची एंगेजमेंट कमी वाटतंय, म्हणून मग पुढच्या सेटला वजन वाढवला आणि खेचायला सुरुवात केली. मायला आता बायसेप वरचा सगळा लोड अँटेरियर शोल्डर वर गेला. आईचा घोर या बायोमेकॅनिक्सच्या. भासू दे, परत होती नव्हती ती न्यूट्रल ग्रिपच यूज करतो. हा आता चेस्ट वर मस्त प्रेशर येत आहे. पुढच्या व्हेरिएशनला काका मला फेकतात एका कॉपऱ्यातल्या मशीनवर, जिचं नाव आहे इन्क्लाइंड चेस्ट प्रेस. लास्ट सेशनचा लिफ्ट चेक केला आणि मग उडवाउडवीची सुरुवात केली. आला अंगावर, चल पत्र्यावर. चेस्ट मध्ये पंप जाणवायला सुरुवात झाली. मग काय अजून जोर देऊन ताणव बास. काम फुटला, दम उठला आणि मी पण तिथून उठलो. उसके बाद में लावणे गया फ्लॅट बेंच प्रेस का सेटअप. आई या काय झाला. मायला यो बेंच आहे का सीसॉ. पहिलाच वेट घेतलाय 30 किलो. हा भाई 30 किलो. माझी एज आहे 12 वर्ष आणि मी लिफ्ट करतोय 30 किलो बेंच प्रेस. ओपन चॅलेंज देतो भाई. तुमच्या दम असेल तर तुम्ही पण मारून दाखवा एवढं 30 किलो. आईचा घो. काका तिकडे बॉम्बला लागलं. काका बोलतात आबाल हॅपले काय ते 65 वेट उचलतच र. चल अजून एक प्लेट वाढव. मी पण रागारागात 2500 ग्रॅमची प्लेट वाढवलीच भाई. नाही ते काय मेली गो आपला साधा काम नाही भाई. कुत्तत कसे तरी 10 रिपिटेशन काढले आणि श्वास घ्यायच्या आधीच काका म्हणलं चल पटकन एक सुपर सेट म्हणून केबल फ्लाय मार. आई शपथ सांगतो भाई आधीच एवढा गरम झालं होतं. सेट मारल्यानंतर अंगात ना वाफा यायला लागल्या भाई. धापा टाकत कसा तरी शांत झालो आणि चेस्ट मसल खपवलंय एकदाचा. चला आता मच्छीची तुकडी शिजवायची आहे. तसं काका इथं मारतात बार डिप्स, पण भेंडे माझ्याकडे मशीन आहे तर कुठं बार डिप्स करत बसू. चल तिच्या आईला मशीनच तोडू. एक छोटस करेक्शन आहे भाई. एल्बोची पोझिशन चेक कर जरा. बघना भिकमा गया. जर तुम्हाला पॉसिबल असेल तर एल्बो बॉडीच्या क्लोज ठेवा, म्हणजे जास्तीत जास्त टेन्शन तुमच्या ट्रायसेप मसलला येईल. मला माहिती आहे तुला मच्छीची तुकडीच बघायची आहे. घे बघ कसा आहे गुगल मॅप आपल्या हातावर. भास्कर नजर लावशील. त्यानंतर पुढचा व्हेरिएशन काका मारतात ट्रायसेप ओव्हरहेड एक्सटेन्शन. इथे बरेच जण काय करतात माहिती आहे, ट्रायसेपला फुल स्ट्रेच देतच नाही. फुल स्ट्रेच म्हणजे तुम्ही तुमचा रिस्ट ऍज मच ऍज पॉसिबल डाऊन कराल आणि तुमचे रिस्ट बॉडी पासून थोडे लांबच ठेवा. फोर आर्म्स आणि बायसेप एकमेकांना टच नाही झाले पाहिजे. त्यानंतर शेवटचा व्हेरिएशन ट्रायसेप केबल एक्सटेन्शन. यार या मशीनची हाईट लय छोटी आहे रे. मला फुल रेंज ऑफ इसेंट्रिक मुवमेंट रीचच नाही होती ते. त्यासाठी मला खाली बसावं लागतं. असो आता वर्कआउट तर खतरनाक होताच, पण जरा आता पंप चेक करूया. हाय चेस्टवर ट्रायसेप्स यायला लागले. आई काय करते तेव्हा काय पण बोल. आज भाई वर्कआउट करून मजाच आली. आज जो पंप आलाय मला लय आवडला. तुम्हाला पण व्हिडिओ आवडली असेल तर हा वर्कआउट नक्की ट्राय करा आणि अशाच आणखीन मजेदार वर्कआउट रुटीन साठी आपल्या भावाला फॉलो करा. तोपर्यंत आलोच पुढचा वर्कआउट घेऊन.